₹1000 एवढी रक्कम सुषमा, सुनीता, राधा यांच्यामध्ये 4:5, 5:6च्या प्रमाणामध्ये दिली. या रक्कम किती? सुषमा, सुनीता, 3 नंबरला बरोबर. त्यांचा प्रमाण किती? 4x सुषमा, 5x सुनीता बरोबर. तर सुषमा व राधा यांच्या रकमेमध्ये किती रुपयाचं अंतर असेल? तर सुषमा आणि राधा द्यायची. हे सुनीता 1000 रुपये. 595 आपण बरोबर. मला माहिती आहे किती 5 जण 5 5 से 15 5 मिनिट बरोबर. आता अंतर कोणाच्या दरम्यान आहे? सुषमा आणि राधा दरम्यान. आता राधा प्रमाण 6x, त्याच्या प्रमाण किती? 4x. बरोबर. याचं प्रमाण काढायचं त्याचं नाव अंशाला पैसे किती? 200. त्याचे किती? 4. 400 भागिले 3 भागाकार. विनायक 3 शून्य का 3 अधिक 9 हा शून्य 3 अधिक 1 ठेवला 3 अधिक म्हणजे 133.3 एक्स वाय आणि झेड मिळून एक काम करतात आणि 210 रुपये कमवतात. 3 लोक एक कार्य करतात, किती रुपये कमवतात? ते 210. जर एक्स वाय आणि झेड यांचे प्रमाण अनुक्रमे 4, 6, 5 असेल तर झेडला किती रुपये मिळतील? बघा आता एक्स वाय प्रमाण किती? 4x 6x 5 राईट. इथून पैसे किती कमवता येते? 200. 7 4 10 10 5 कोणाचं विचारलं? झेड. झेडचं प्रमाण किती? 5. इथून पैसे समजते ना? 5 आहे 5 5 त्रिक 15 3 आहे 3 7 किती वाढवलं? झेडच्या 70 रुपये. आता झेडचे 70 रुपये. आता आपण वायचे पण काढू. वायचं पण किती आहे? 5 15 खाली 5 1 5 5 त्रिक वायचे 6 प्रमाण 3 × 6 3 5 15 बरोबर. 5 1 5 24 5 2 10 5 24 गुणिले किती? 1 झाले 10 5 2 42 2 84. कोणाचा वाटा? हा वायचा. आता x चा मान किती? 4 गुणिले 210
भागीला 5 त्रिक 15, 5 चोक 20, किती 5 दुनी 10. आता किती भाग जाणार? 3 1 3, 3 चोक 12, 14 चोक किती 56. 56 रुपये x चे, y चे 84 आणि z चे 70. बघा बेरीज केली. 6 4 8 झाले किती 7 आणि 8, 8 आणि 8 16, 16 आणि 5 21. काय करायचं बघा, एक साधा पण ज्याचं प्रमाण विचारलं असेल, आता विचारलं कोणाचं छेडचं म्हणजे जर किती 5, त्याचं प्रमाण अंशाला घ्यायचं. एकूण किती रक्कम आहे 210, ती गुणिला. आता 6 4 10 5 15, 15 आणि एकूण मधून त्या व्यक्तीचे पैसे काढायचे होते म्हणून एकूण प्रमाण पाहिजे त्या व्यक्तीचं प्रमाण. ठीक, 5 त्रिक 15, 7 त्रिक 21, 3 दुनी 7, 3 5 15, 5 चोक 20, 5 दुनी 42 दुनी 84, 4 गुणा 210, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 दुनी 10, एक 3 होता, 14 त्रिक 42, 14 चोक आकडे आले पाहिजे. प्रश्न असा आहे, 3 संख्यांची गणना, संख्या किती आहे 3, 4 3 8, त्याचं प्रमाण आहे संख्या आहे. पहिल्या संख्येचं प्रमाण 4x, दुसऱ्या संख्येचं 8x, 3x, चौथ्या संख्येचं 8. संदर्भ कोणाचा आहे? त्यापैकी सर्वात लहान संख्या 42 आहे. तर 4 3 8 यापैकी सर्वात प्रमाण कोणतं आहे? लहान, बरोबर. मग सर्वात लहान संख्या प्रमाणात 3 आहे आणि संख्येत किती आहे 42. तर सर्वात मोठी संख्या कोणती? आता 3x बरोबर 42, 3 गुणिले आहे होईल, दाखवला काय तो भागिले 3 1 गुणिले 1, तर झाला 12, 3 चौक 1 ची किंमत किती आली 14, बरोबर. आता सर्वात मोठी, आता 4 मोठे की 8? 14 8 12, 112 एक ची किंमत 14 ली ना, 14 चौक 56, 14 त्रिक 42, 14 ते 12, म्हणजे प्रमाण 4 3 8.
तीन संख्या आहे तरी ए म्हणून आपण दुसरी तिसरी मानू 4x 5x असं नका विचार करू की प्रत्येक वेळी 4 5 असतं असं नाही ना ते कोइन्सिडेंटली उदाहरणामध्ये येऊन जाते प्रमाणे आता यांची बेरीज किती 320 5 आणि 4 9 7 बेरीज किती आहे 300 राईट आता x प्लेस 16 कडे जाणार बाकीला जाणार समजतंय ना हे डोक्यावर जाता येईल 16 सोडली x ची किंमत किती आली राईट आता काय विचारलं ते सर्वात लहान तर प्रमाण 4 लहान आहे 5 आणि सर्वात मोठ्या 7 7 आणि 4 11 x तर x किंमत किती आली आहे 11 किती गुणोत्तर आहे या गुणोत्तरात कोणती संख्या प्लस करावी लागेल म्हणजे उत्तर किती येईल 4 आसपास 7 7x यात कोणती संख्या ती संख्या आपण काय मानू x त्याच्यानंतर 4 आसपास बरोबर आता 7x एक नंबर या अंशाला 11x छेदाला 4 तिथं काय म्हणणार आता 3 तर गुणाकार 5 आणि याला गुणाकार लागेल आता 35 5 गुणा 5x कौन सा है ना 5 गुणा 7 35 5 गुणा 5x 11 चौक 44 4 गुणा राइट आता x एका साइडला हा प्लस इकडे मायनस बरोबर हा प्लस इकडे मायनस किती 64 गुण 35 हे उरले किती 64 गुण 35 उरले किती थोडा विचार करा काय ही संख्या